कमरेच्या वर आणि इथे तर माझी हाईटच संपली. हो नवीन नवेली दुल्हन पाहू शकता. केदारनाथ आणि लडाख राईड याच्यासाठी मी पुढे ढकल करतोय की आपल्या ड्रोनमध्ये आलेला आहे इशू. कारण आपण एकदा गडावर गेलो होतो तेव्हा एका मूर्ख ट्रेकरने जरा उचापत्या करून तो गडावरच्या पाण्याच्या टाकीत पडला आणि हे मी आजपर्यंत शेअर केलं नव्हतं तुमच्याशी. तर आज हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा प्रॉपर व्लॉग बनवणार आहे आणि त्या ट्रेकरचे बँड वाजवायचे आपल्याला सगळ्यांना मिळून, कारण त्याने आपल्या पूर्ण सबस्क्रायबरची लायकी काढलेली आहे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे आणि थंबनेल पाहून तुम्हाला कळलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय सरप्राइजिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आपला एक सबस्क्रायबर आहे मयूर, तर त्याने घेतलेली आहे नवीन बाईक आणि ती सुद्धा BMWची. जे माझं स्वप्न आहे ते आज एक सबस्क्रायबर पूर्ण करतोय त्याचं स्वप्न. तर हे माझं स्वप्न सुद्धा आहे. तर या व्हिडिओमध्ये बाईकची डिलिव्हरी आपण घेणार आहोत आणि आता मी चाललो आहे कुर्ल्याला. तर कुर्ल्याला फिनिक्स मॉलचे इथे ते नवनीत मोटर्सचं शॉप आहे, तर तिकडे आपण जाऊन बाईकची डिलिव्हरी घेणार आहोत. आणि आता दुपारचं 1 नंबर कडकडीत ऊन आहे आणि त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे हे असं बॉम्बर जॅकेट, कारण आपल्याला टॅन नाही व्हायचं आहे, काळे हात करपट्टी. तर आता आपण थोडासा मोठो ब्लॉग करूया. आणि आपल्या रुस्तममध्ये सुद्धा फ्युएल इंजेक्शनचा काल रात्रीपासून प्रॉब्लेम आला आहे, कारण काल रात्री गेलो होतो मी ठाण्याला मावशीच्या मुलीच्या लग्नाला. त्याच्यानंतर फ्युएल इंजेक्शनचा तो इंडिकेटर ब्लिंक होतो, तर ते पण दाखवतो. चला आता थोडीशी मोटो व्लॉगिंग करूया. बऱ्याच दिवसानंतर मोटो व्लॉगिंग करतो आता आपण. तर इथे आपली अशी रुस्तम उभी आहे आणि इथे ना हा जो ब्लिंकर आहे तो ऑरेंज काल पेटत होता, सकाळी पण पेटला, त्याच्यानंतर गेला. आता बघूया, ऑन करतो गाडी. तर आता नाही येत आहे. तर हे इंजिन लाईट आहे ना काल पेटत होती आणि इथे सुद्धा FIचं इंडिकेशन येत होतं. तर काय माहित आता नाही येत आहे. तर आता आपण जाऊया डायरेक्ट नवनीत मोटर्स कलिना नियर सांताक्रूज कलिनाला चाललोय आपण. आणि जाता जाता थोडासा मोटो ब्लॉग करूया, कारण आपल्या कोकण राईड नंतर आपण काय मोटो ब्लॉग केलेलाच नाहीये. आणि मुंबईमध्ये जबरदस्त अशा उन्हाच्या लाटा आहेत, ऊन जबरदस्त आहे. मंडळी समोरची नवीन गाडी बघा, Hyundaiची व्हेन्यू, आणि ही TC नंबरवर आहे अजून. आणि हिची अवस्था बघा, इतक्या जुन्या गाडीसारखी झाले. कोण म्हणेल ही नवीन गाडी आहे. कस्टमरला स्प्रे वॉश मारून देतील, ये लो तुम्हारा नया गाडी डिलिव्हरी के लिए रेडी है. आता पुढून काय सीन आहे का माहिती नाही, मागून तर एकदम बेकार अवस्थेमध्ये आणि अजून पण TC नंबरवर आहे. बापरे, पूर्ण घाण आहे आणि आतमध्ये सीट पूर्ण प्लास्टिक कव्हर्ड आहे. तर म्हणजे एवढ्या उन्हामध्ये पण हे असं थंडीचं बॉम्बर जॅकेट घालणारा मी एकटाच वेडा असेल, कारण इतकी गरमी आहे ना. त्याच्यामध्ये हाफ शर्ट घातलं आहे, तर टॅन होण्यापेक्षा म्हटलं जे आपल्याकडे आहे ते घालून निघायचं. आणि हेच मी शॉर्ट राईडमध्ये घालतो कुठे इथे तिथे जायचं असेल तर दुपारचं. तर आता आपण चाललो कलिनाला, सांताक्रूज नवनीत मोटर्स आणि BMWची 310 GS. क्या बात है यार,
हे स्वप्न, आपलं स्वप्न कधी पूर्ण होणार आहे काय माहीत. तर म्हणजे BMW GS 310R आणि 310 हे दोन्ही सुंदर बाईक आहेत. एक नेकेड आहे तर एक फेअरिंगवाली आहे. आणि फेअरिंगवाली आपल्याला लय आवडते, म्हणजे खूप प्रेम आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेशली तो व्हाईट आणि ब्लू कलर खूप आवडतो. आणि स्वप्न आहे ते एक दिवस कधी ना कधी पूर्ण करू, कारण त्या बाईकची ऑन रोड प्राईस जाते 4.5 लाख रुपयापर्यंत. आणि सध्या तरी एवढे पैसे माझ्यासाठी खूप मोठे आहेत, कारण कसं आहे थोडंसं मिडल क्लास फॅमिली, मिडल क्लासमधून आपण काय म्हणतोय, ट्रॅव्हल हा एक प्रकारचा संघर्ष, ट्रॅव्हलच आहे आपला, आपण जे लाईफ जगतोय. कारण पर्सनल लोनसुद्धा आहे आपल्यावर, त्याचे महिन्याचे हप्ते, त्याच्यानंतर मोबाईलचं EMI आणि आपल्या रुस्तमचे हप्ते आता 6 महिने झाले संपलेत ना, त्याचा पण आपल्याला EMI होता. त्याच्यामुळे जो पण का आपल्या सॅलरी वगैरे येते ते सगळे EMI क्लिअर करण्यात जाते. आणि बाकीचं मी काय जे पार्ट टाईम काम करतो तर त्याच्यामधून आपल्या छोट्या मोठ्या राईड होतात. पण आता कंडिशन अशी झाली आहे की कट टू कट एकदम चाललं आहे, कट टू कट. कारण माझं स्वप्न होतं केदारनाथ राईडचं होतं, त्याच्यानंतर लडाख राईडचं माझं स्वप्न होतं. तर केदारनाथ राईडमध्ये जेव्हा बाबाची डोली जी खालून वर जाते तिथपासून मला सगळं कवर करायचं होतं की नाही, फक्त मला ट्रेक करून तिकडचं राहणीमान जीवन नाही अनुभवायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. तर त्याच्यासाठी माझं सगळं प्लॅन आउट आहेत. आणि सगळेजणांनी 2-3 रायडर्स ग्रुप आहेत, तर त्याच्यामध्ये स्पिती व्हॅलीचं पण मला विचारलं. स्पिती व्हॅली, त्याच्यानंतर लडाख राईड, आता सध्या सीझन चालू होणार आहे लडाखचा. तर एक मी रॅन्डम कोटेशन टाईप पण काढलं, म्हणजे ओव्हरऑल बजेट. तर कमीत कमी 35,000पासून जास्तीत जास्त तुम्ही एक्सप्लोअर कराल, तुम्ही जेवढं राहाल तेवढा तुमचा बजेट जाणार आहे. आणि माझं असं नाही की प्रत्येक दिवसाची जी ठरवलेल्या किलोमीटर राईड असते ती राईड करायची आणि परत यायचं. तर एक यूट्यूब चॅनल आहे फायनल डेस्टिनेशन करून, तर त्या भावाने कोलकातापासून लडाख आणि लडाखपासून कोलकाता एक नंबर, म्हणजे आत्तापर्यंतची जेवढे मी लडाखचे व्हिडिओ पाहिलेत ना, त्या भावाचे व्हिडिओज मला आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट आणि टॉप मोस्ट एक्सप्लोर्ड असं मी म्हणू शकतो त्याने केलेलं आहे. तुम्ही नक्की त्याच्या चॅनलला व्हिजिट करा. मी काय प्रमोशन नाही करत आहे, पण जे चांगले आहे ते चांगले, आणि मी त्याचीच आयटनरी फॉलो करून जाणार आहे. टोटल 26 दिवसाचा प्लॅन आहे त्याचा. तर त्या फायनल डेस्टिनेशनवाल्याने जबरदस्त असं कंटेंट कवर केलेलं आहे आणि तुम्हाला बरीच अशी इन्फॉर्मेशन त्याच्या व्हिडिओद्वारे मिळेल. आणि त्याने 3 दिवस सोलो कॅम्पिंगसुद्धा केलेली आहे. एक नंबर, मला तर जबरदस्त आवडलं आणि रेकमेंड करतो. जी मंडळी आपली सबस्क्रायबर मंडळी जातील किंवा जे व्हिडिओ बघतात आता माझा, तर त्यांनी नक्की त्याचे व्हिडिओज बघा. फायनल डेस्टिनेशन असं त्याचे यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि मला असं वाटतं आता आपली रुस्तम मजबूत असं काम काढणार आहे असं वाटतं मला, कारण ही पॉवर लॅग करते, म्हणजे मध्ये मध्ये जातोय ना तर डायरेक्ट खेचते स्वतःला, इंजिनमधून पॉवर लॅग होतोय. तर आता माहीत नाही आता काय हा इश्यू आहे एक्झॅक्टली, पेट्रोलमध्ये कचरा आला आहे की अजून काय सीनशॉट आहे. कारण काल इंजिनचा पण इश्यू दिलेला. तर मला असं वाटतं आता ना आपल्या साध्या मेकॅनिककडे नाही तर आता हे बघा पॉवर लॅग झाली. अरे बापरे, हे बघा इथून मी रेस देतोय तरी जात नाही, अटकते रेस. तर असं कोणत्या सुझुकी किंवा ॲक्सेस बरोबर झाले का सांगा. ते परत पॉवर लॅग झाली आणि परत असे होते, झटके मारते झटके. आपली रुस्तम पण आता मस्त असं काम काढणार आहे असं आता मला वाटतं आहे. कारण मी जेवढा राईडचा विचार करून पैसे जमवायचा प्रयत्न करतोय ना, काय नाही काय मध्ये आडकाठी येऊन ना पैसा इकडे तिकडे जातोच आहे, काय समजत नाही मला. त्याच्यामुळे हल्ली बघत असाल की मी व्लॉग पण आपले कंटिन्युअस नसतात, थोडासा गॅप पडतोय. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, काय बोलायचं.
आपल्या नशिबामध्ये कुबेर आपल्याला साथ नाही देत आहे. धनाचं जे स्थान आहे ना आर्थिक, ते आता स्टेबल नाही आहे 2 वर्षापासून. लक्ष्मी सध्या नाराज आहे, त्यामुळे येते ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जाते. आता हे नवीन काम, आता याच्यात 2,500-3 हजार रुपये अंदाजे सांगतोय सर्व्हिस सेंटरचा खर्च होऊ शकतो. तर आता आपण फटाफट पोचूया नवनीत मोटर्स. बरीच मोटो ब्लॉगिंग नॉनस्टॉप झाली, बरंच काही बोललो आपण. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक सांगायचंच राहून गेलं. तर आज आहे आपल्या संकटमोचन श्री हनुमान दादाची जयंती. आणि आज हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर आपल्या एका सबस्क्रायबरने, म्हणजे त्याचं नाव आहे मयूर, तर त्याने घेतलेली आहे BMW. आणि त्याच्या अगोदर आपले एक दुसरे सबस्क्रायबर आहेत राजेश सर, तर त्यांनीसुद्धा घेतलेली आहे हिरोची मॅव्हरिक जी 440 आलेली आहे, हिरो मॅव्हरिक. ती पण सुपर्ब आहे. त्याचा लो एंड टॉक मी वाचलं आहे, ऐकलं आहे, तर खूप छान आहे लो एंड टॉक. त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की ही घेतलीस तर ही सुद्धा गाडी खूप छान आहे, मॅव्हरिक, हिरो मॅव्हरिक. त्याच्यानंतर अजून एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी घेतलेली आहे बुलेट घेतली आहे. सतीश रायडर असं सतीश नाव आहे त्याचं, तर त्यांनीसुद्धा बुलेट घेतले. तर असे आपले काहीसे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये नवीन गाड्या घेतलेल्या आहेत. तर बघूया आपला टाईम कब येणार आहे, सॉरी माझी वेळ कधी येणार आहे. नक्कीच येईल. वाटचाल तर आपली आहेत सुरू, पण आता जरा मला ह्या यूट्यूबच्या बेसवर ते सगळं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्याच्यासाठी किती वेळ लागला तरी चालेल. आणि मला सध्या एक ड्रोनचा खर्चसुद्धा आहे. आणि केदारनाथ आणि लडाख राईड याच्यासाठी मी पुढे ढकल करतो आहे की आपल्या ड्रोनमध्ये आलेला आहे इशू. कारण आपण एकदा गडावर गेलो होतो, तेव्हा एका मूर्ख ट्रेकरने जरा उचापत्या करून तो गडावरच्या पाण्याच्या टाकीत पडला. आणि हे मी आजपर्यंत शेअर केलं नव्हतं तुमच्याशी. तर आज हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा प्रॉपर व्लॉग बनवणार आहे. आणि त्या ट्रेकरचे बँड वाजवायचे आपल्याला सगळ्यांना मिळून, कारण त्याने आपल्या पूर्ण सबस्क्रायबरची लायकी काढलेली आहे. त्यामुळे मी ते सांगीनच. खूप काय म्हणू शकतो, खूप जबरदस्त असा मला व्हिडिओ बनवायचा आहे. आणि तो पुण्यातला मुलगा आहे, धमक्या वगैरे दिल्यात त्याने आपल्याला. तर आपले सबस्क्रायबर काय आणि सबस्क्रायबरची ताकद काय आहे ना, ते मी त्याला दाखवून देणारच आहे. त्याच्यामुळे मी अजूनपर्यंत 2 महिने झाले त्या विषयाला. त्याच्यानंतर आपली अयोध्या राईड लागली तेव्हा पण खराब होता, पण मी खर्च त्याच्यावर केला 15-20 हजार, पण तरी पण अजून इश्यू देतोय तो. आणि त्याच्यानंतर आपण जयपूरची राईड केली. जयपूर राईडनंतर कोकणातल्या राईड केल्या. तर मला ड्रोनवाल्याकडून सजेशन आलेलं आहे की रिपेअर्ड आहे तर विकून टाका. पण विकण्याच्या आधी त्या पोराची हिस्ट्री जॉग्राफी काय आहे ते तुमच्यासमोर सांगायचं आहे मला त्या व्हिडिओमार्फत. तर त्याच्यासाठी आणि केदारनाथ आणि लडाख राईड ड्रोन शॉट शिवाय मला करायचीच नाही आहे. कारण इतकी छान आपण व्लॉगिंग करतो, तर इतके सिनेमॅटिक फुटेज घेतल्याशिवाय मला ती राईड करायचीच नाही आहे. कारण असा फील येणार ना त्या राईडला, इतर लोकांसारखं मला राईड नाही करायची आहे. सकाळी उठलो 7 वाजता चालू केली, संध्याकाळी पोचलो, त्या राईडला काय मजा नाही. ते आपण करायचं म्हणून करणार. एक म्हणतात ना बकेट लिस्टमधली एक आपलं ड्रीम कंप्लीट झालं असं वाटेल, पण ते ड्रीम मला ना जगायचं आहे. तर त्यासाठी मला प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रॉपर सगळं मॅनेज करूनच जायचं आहे. त्याच्यामुळे जे कोणी आपले सबस्क्रायबर व्हिडिओ बघत असतील तर आपल्या सगळ्या राईड लागतील. पण हो विमान क्या बात आहे. आज एवढ्या जवळून आपल्या ब्लॉगमधून चाललं आहे. कुठे चाललं? दुबई? कुठे चालला? UAE की आपल्या कोकणात चालला की पुण्याला? तर चला, ज्या वेळेला आपल्या राईड लागायच्या असतील ना त्यावेळेलाच लागणार.
कारण आपल्याला पूर्ण मला सगळं फायनान्शियल बघूनच जायचं आहे, कारण आपल्याला असा कुठला बॅकअप नाही आहे की आपण सगळं करू शकतोय कशाच्या जोरावर. बघू, होप फॉर द बेस्ट. तर इथे आहे नवनीत मोटर्स. सो मी बरोबर आलो आहे. फर्स्ट ऑफ ऑल भाई को कॉन्ग्रेचुलेशंस, अपना ड्रीम अपने सब्सक्राइबर ने कंप्लीट किया है. तर फायनली आपण पोचलोय नवनीत मोटर्सला. तर आता आपण एंटर करूया. आणि इथे बघू शकता, इथे बीस्ट आहे एक नंबर 1250. तर इथं कुठला तरी रायडरची असेल आतमध्ये कोरी करकरीत. बघूया. ही आहे टेस्ट राईड. अच्छा, टेस्ट राईडसाठी आहे. आपली हाईट नाही पुरत, काय टेस्ट राईड करणार. तर मंडळी फायनली आता आपण पोचलोय नवनीत मोटर्स BMW मोटराड. आणि एंट्रांसलाच मस्त मस्त अशा बाइक आहेत. तर अपने भाई का गाड़ी का डिलीवरी लेने जा रहे हैं. तो चलो एंटर करो. ओहो, नवीन नवेली दुल्हन पाहू शकता. तर कसं वाटतंय नवीन बाईक घेतली? धगधग होतं थोडं धगधग होत आहे. फर्स्ट टायगरची BMW. आणि पाहू शकता किती लोक आलेले आहेत. पूर्ण इथे सगळं भरलंय. सगळे नाश्ता करायला गेले. संडे नाही ना, मंगळवार आहे. मधल्याच दिवशी घेऊन आला. तर ही जी डिलिव्हरी आपण आज मंगळवारी घेतोय. आज आहे हनुमान जयंती आणि चांगल्या अशा दिवशी आपण ही डिलिव्हरी घेतोय. तर आता बाईकचा वॉक अराउंड घेऊया आणि नंतर बाईकसुद्धा आपण दाखवूया, किती मस्त रिव्ह्यू करूया. तर इथे सगळे BMW मोटराडचे सगळे गिअर्स, सेफ्टी गिअर. ओहो बाबा, इथं पूर्ण घर आहे. पूर्ण हे घरच आहे. म्हणजे याच्यावर तुम्ही फिरलात ना, काय जबरदस्त आहे. एक नंबर ना. किती लोन घ्यावं लागेल याच्यासाठी? 40 लाखाच्या आसपास आहे. बस बस. हाँ 1250. गाडीची हाईट बघा केवढी आहे. माझ्या कमरेच्या वर आहे. आणि इथे तर माझी हाईटच संपली. कशी हँडल करणार? एक नंबर. एक ना एक दिवस आपलं हे ट्रिप सुद्धा नक्कीच कम्प्लीट होणार. ही नाही पण दुसरं काहीतरी आपली कम्प्लीट होणार आहे. ही तुम्हाला बेस्ट आहे. मी बेस्ट आहे ना आपल्या. पूर्ण ऑल ओव्हर इंडिया राईड करू आपण. हाँ 15 लाख. भाई कोई स्पॉन्सर करेगा? कोई स्पॉन्सर गरीब को. मस्त आहे ना. सो फायनली पूर्ण दुकान फिरलोय आपण, म्हणजे शॉप. आणि आता आपल्या गाडीची डिलिव्हरी घेऊया. तर माझा फेवरेट कलर हा आहे. हा एक नंबर कलर आहे. आणि त्या पडद्यामागे कुठला कलर आहे तो बघूया. होपसो तुम्हाला दिसत पण असेल. पण आपण जरा 2 सेकंडसाठी थोडंसं सरप्राईज ठेवूया. तर थोडा फोटोग्राफी वगैरे चल रहा है इधर. तो चेहरे की खुशी देख सकते हो. मैचिंग कलर. एग्जॉस्ट एक
तर BMW कडून मिळालेला आहे गिफ्ट. तो एक्साइटमेंट बर्थडे का गिफ्ट तो बहुत खोल आहे. अभी ते कमी मिळाले, लहान होतो ना हे तेव्हा. गाडीमुळे तुला मिळालेलं गिफ्ट आहे. Yes. मेहनत का गिफ्ट आहे. हो, बलक लावा ना, बलक लावा. किचन कामाला आहे. आणि कॅप. तर फायनली डिलिव्हरी झालेली आहे आपल्या GS 310Rची. आणि कलर तुम्ही पाहू शकता, मस्त असा रेड अँड ब्लॅक कलर आहे. आणि मागे सुद्धा जॅकेट्स वगैरे सगळं आहे. आणि हे शॉप जे आहे हे कुर्ल्यामध्ये आहे, सांताक्रूज कलिनामध्ये. आणि आता डिलिव्हरी चालली आहे आणि आता आपण चाललो आहे पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि कशी वाटली बाईक नक्की कमेंट करून सांगा. आणि जर याचे व्हिडिओज पाहिले नसतील तर याच्या चॅनलची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तर नक्की जाऊन चेकआउट करा. त्या भावाचे थँक्यू सो मच, पूर्ण मस्त अशी इन्फॉर्मेशन दिली. तर मंडळी, मस्त अशा डिलिव्हरीनंतर आपण चाललो आहे. आणि एक ना एक दिवस नक्कीच आपलं हे ड्रीमसुद्धा कंप्लीट होईल. तर पाहू शकता सगळं आपल्या आजूबाजूला सगळ्या आपल्या ड्रीम बाईक्सच आहेत. तर आता तो गेला पुढे. आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता आपण पण निघतोय घरी. तर तुम्ही आपले व्हिडिओज पाहत नसाल तर नक्की पहा. एक ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना मिळून हे माझं स्वप्न कंप्लीट करायचं आहे. आणि आज स्पेशली आपण या बाईक डिलिव्हरीसाठी आलो होतो. तर सुपर्ब. आणि याच्या हाईटला सुद्धा ही एकदम परफेक्ट आहे. तर आपली हाईट छोटी आहे तर त्याच्यामुळे आपल्या नशिबात आपल्या हाईटप्रमाणे कोणती असेल ते आता येणारा काळ आणि वेळच ठरवेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो, मला अजूनही गिअरवाली गाडी चालवता येत नाही. अजूनही मी गिअरवाली गाडी चालवलेली नाही. आणि मी जोपर्यंत दुसऱ्याची गाडी चालवणार नाही, जोपर्यंत आपली गाडी येत नाही ना, पहिली गाडी जी पण चालवेल ती स्वतःची गाडी चालवेल. आणि त्याच्यावरूनच शिकून राइड करू आपण मस्त. इतना बड़ा BMW का 4.5 लाख रुपए का बाइक ले और 1 लीटर पेट्रोल दिया सिर्फ. 100 रुपये का पेट्रोल. यार क्या बोले, BMW वाल्यांनी जरा 400-500 रुपयाचं तरी पेट्रोल दिलं पाहिजे ना, की एखादा माणूस घरी तरी पोचेल आणि तुमचं काय म्हणतात वाहवा करेल, तुमची आठवण काढेल. बाबा यांनी पेट्रोल तरी दिलं 500 रुपयाचं, 100 रुपयाचं. माझ्या वेळेला पण 1 लिटरच पेट्रोल होतं. आणि ते त्यांचं नॉर्म्सच आहे. आता जवळपास पेट्रोल पंप नसेल तर तो पोरगा 1 लिटरमध्ये किती खेचेल गाडी. आणि नंतर मग त्याचा फ्युएल इंजेक्टरला प्रॉब्लेम. आणि हे मग ते सुरुवातीपासूनच जर असणार तर तुम्ही 2-3 लिटर दिलं तर तो थोड्या वेळाने तरी भरेल ना. तर अशा काहीशा गोष्टी असतात.